तर या अपघातानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा ड्रीमलाइनर विमानांच्या वापरावर प्रश्न उपस्थित केलेत। राज ठाकरे नेमकं काय म्हणाले बघूया। बोईंगच्या ड्रीमलाइनर विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या। जर इतक्या तक्रारी आहेत हे माहित असून सुद्धा आपण ही विमानं का वापरून देत होतो? डीजीसीएने यावर कधीच कोणती कारवाई का केली नाही? हे विमान 28 जानेवारी 2014 ला एअर इंडियाच्या सेवेत आलं। थोडक्यात जगभरात जेव्हा ड्रीमलाइनर बद्दल तक्रारी होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान ताफ्यात आणलं। ड्रीमलाइनरची सेवा 2020 ते 2023 च्या काळात अनेकदा जगभरात तांत्रिक कारणांमुळे खंडित झाल्या। हा इतिहास असताना एअर इंडियापासून अनेक विमान कंपन्यांनी 40 पेक्षा अधिक ड्रीमलाइनर विमानांची ऑर्डर दिली। आणि या सगळ्याला सरकारने परवानगी का दिली? डीजीसीएने इतका पण विचार का नाही केला? सरकारने आता तरी गांभीर्य दाखवायलाच हवं। ड्रीमलाइनर्स जर मृत्यूचा सापळा बनणार असतील तर कुठलाही दबाव सहन न करता याची सेवा खंडित करावी आणि वेळेस आधीची ऑर्डर रद्द करावी।